नमस्कार प्रेक्षकांनो, तुमच्या आवडत्या चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत विण दोघातली ही तुटेना आजच्या भागातला भन्नाट एपिसोड. तर मित्रांनो, आज ना किमया घर सोडून गेली आहे, म्हणजे स्वानंदी आणि समरच्या आयुष्यातून कायमची लंडनला निघून गेली आहे. आणि हे कसं झालं ते तर आपण बघणारच आहोत. पण काकींचा, अर्पिताचा आणि अंशुमनचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तर आपण सुरू करूयात आपल्या आजच्या एपिसोडला. इकडे किमया आजीच्या बोलण्याचा विचार करत असते. तेवढ्यात समर तिथे येतो. समर किमयाला बघून म्हणतो, किमया तू इकडे? मग मी बाथरूममध्ये कोणाशी बोलत होतो? किमया म्हणते, अरे तू फोनवर बोलत इकडे बाहेर आलास, तर मी बाहेर येऊन बघितलं तर तू नव्हतास, म्हणून मी तुला शोधायला इकडे आली. हो, पण तू एकटाच स्वतःशीच बोलत होता की काय? होतं असं कधी-कधी प्रेमात पडल्यावर. किमया त्याला टोंट मारत बोलत असते. समरला काही कळतच नाही. समर म्हणतो, प्रेमात? कोणाच्या? काही बोलतेस तू? किमया म्हणते, अरे मी तुला पहिल्यापासून ओळखते. तू एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही बोललात तर त्याच्याकडे ढुकूनही बघत नाही. पण आता तुझ्या मनात जे प्रेम उमलते त्याच्याकडे लक्ष दे. आणि मुळात माझी एक गोष्ट ऐकशील का? स्वानंदीला पहिले मॅडम म्हणायचं सोडून दे, कारण तुझं लग्न झालंय ना आणि तू बायको मानतोयस ना तिला? समर म्हणतो, हो मी मानतो तिला बायको. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न झालं आहे. माझ्या बायकोच आहेत त्या. किमया समरला बोलते, थोड्या वेळातच माझी फ्लाईट आहे. तू मला सोडायला येशील का? समर म्हणतो, का? आणि तू मला आत्ता सांगतेस? अगं पण माझी मीटिंग आहे म्हणून मला जमणार नाही. तर समर तिला काम आहे म्हणून समर निघून जातो. किमया बोलते, ठीक आहे, नाहीतर मग तू मला याचं पण गिल्ट देशील. म्हणून किमया बोलते, ठीक आहे आम्ही जाईल. इकडे स्वानंदी मनातच समर जे काय बोलला होता त्याचा विचार करून आनंदी होत असते आणि रूममध्ये एकटीच डान्स करू लागते. सगळ्या गोष्टी आठवून आठवून तिला खूप आनंद होत असतो आणि भारी वाटत असतं. ती मनातच विचार करत असते, शेवट देव पण कशी खेळी खेळतो ना, त्याच माणसाला माझ्या आयुष्यात आणलं ज्या माणसामुळे मला होप मिळाली होती. आणि डान्स करू लागते. स्वानंदी इथे नाचतच असते. तेवढ्यात चिंगी तिथे येते. चिंगी तिला आनंदात बघून म्हणते, स्वानंदी मॅडम काय झालं एवढं? स्वानंदी म्हणते, काही नाही. चिंगी म्हणते, तुम्हाला बोलवलंय खाली. किमया मॅडम लंडनला परत चालल्यात आणि तुम्हाला सगळ्यांना खाली त्यांना भेटायला बोलवलं आहे. स्वानंदीला समजतच नाही की का चालली आहे म्हणून. चिंगी निघून जाते तेव्हा स्वानंदी मनातच विचार करते, काय झालंय, या अचानक का चालल्यात? आणि स्वानंदीही तिला भेटायला तिच्या रूममध्ये जाते. स्वानंदी किमयाच्या रूममध्ये येते. किमयाला म्हणते, चाललात तुम्ही? किमया म्हणते, हो. अजून किती दिवस तुमच्या डोक्यावर बसणार आहे? आणि पुन्हा हसत म्हणते, अगं गंमत केली मी. स्वानंदी म्हणते, अजून थोडा दिवस थांबला असतात मग तुझ्या राजवाड्यांना घेऊन गेली असती. चाललं असतं तुला. हे ऐकून स्वानंदीचा चेहरा पडतो. किमया पुन्हा हसायला लागते आणि म्हणते, अगं गंमत करते मी, पण माझ्या पण मीटिंग्स आहेत तिकडे आणि मला जावंच लागणार आहे. पण तुला आनंद होत असेल ना मी चालली म्हणून? स्वानंदी म्हणते, नाही असं अजिबात नाही आहे आणि खरंच मला काही आनंद होत नाही आहे. किमया म्हणते, इट्स ओके अगं, आपण आता मी चालली आहे तर तू आता माझ्याशी बोलू शकते तुला जे काय वाटतंय ते. आणि मी पण थोडं अतिच केलं ना, मी एवढं अति करायला नको हवं होतं. तुझ्या जागी दुसरं कोण असतं तरी त्यांनी असंच वागलं असतं. तुला पण त्रास झाला ना माझ्यामुळे, मी लिमिट क्रॉस केल्या. पण अगं मी अशीच आहे पहिल्यापासून आणि सॅम आणि मी जुने मित्र आहोत आणि माझं कसं आहे, माझ्या मनात जे काय असेल ना ते मी बोलून टाकते. मग नंतर विचार नाही करत की समोरच्याला त्रास होतोय की नाही. पण नंतर मला स्वतःलाच खराब वाटतं की समोरच्याला माझ्यामुळे त्रास झाला. आमचं प्रेम होतं पण काही कारणास्तव मीच त्याला सोडून गेली आणि मी मूव्ह ऑन झाली. पण तो प्रेम करत होता. पण आता मी त्याच्यावर प्रेम करते पण तो माझ्यावर प्रेम करत नाही. कारण तो लग्नाच्या कमिटमेंटमध्ये अडकला आहे आणि तो प्रामाणिकपणे ती कमिटमेंट पाळतो आहे. सो मी पण तुमच्या आयुष्यातून निघून जातीये. फक्त माझं एकच विश आहे की सॅमची काळजी घे. त्याला एकटं नको सोडूस. तो एक हिरा आहे आणि नशिबाने तो हिरा तुला मिळाला आहे. म्हणून त्याची काळजी घे. आणि स्वानंदी तिला लास्टला म्हणते की आता एवढं सगळं बोलणं झालंच आहे तर आपण एक फ्रेंडशिप म्हणून सुरुवात करूयात आणि दोघं हात मिळवतात.
स्वानंदी तिला म्हणते, मी तुम्हाला फोन करेल आणि तुम्ही पण मला फोन करा. किमया म्हणते, हो ठीक आहे, चला आता. इकडे मल्लिका आणि अर्पिता टेन्शनमध्ये असतात. अर्पिता म्हणते, काय झालं गं मम्मा हे? आणि ही किमया लगेच का चालली? असं वाटलं होतं की किमया आणि दादाचा अफेअर चालू होईल आणि मज्जा येईल. पण हे भलतंच झालं आहे. अचानक का सोडून चालली आहे ही? मल्लिकाला पण खूप टेन्शन आलेलं असतं. शेवट त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही ना म्हणून त्याचं. तेवढ्यात चिंगी किमयाची बॅग घेऊन खाली येते. मल्लिका चिंगीला विचारते, स्वानंदी कुठे आहे आणि किमया कुठे आहे? चिंगी त्यांना सांगते की स्वानंदी मॅडम आणि किमया मॅडम दोघी एक रूममध्ये बोलतायत. हे ऐकून मल्लिकाला अजून टेन्शन येतो की नक्की हे काय बोलत असतील. आता सगळे खाली जमा होतात. किमयाही येते. किमया म्हणते, मी सगळ्यांना खूप मिस करणार आहे, पण तुम्ही पण मला कराल ना सगळे मिस? आजी म्हणते, हो, त्यात काय विचारणं झालं का? तू आल्यापासून दिवस कसे गेले ते समजलेच नाही. मल्लिका रडायचं नाटक करते आणि म्हणते, किमया का चालली आहेस तू? आणि काल जे झालं त्यामुळे चालली आहेस का तू? किमया विषय टाळायचा प्रयत्न करते आणि म्हणते, माझं पण काम आहे, माझ्या पण मीटिंग आहेत, मला जावंच लागेल आणि मी काय भारतात परमनंट शिफ्ट नाही होणार आहे आणि ते शक्य पण नाही आहे. मल्लिका मुद्दाम स्वानंदीला त्रास देण्यासाठी म्हणते की समरला पण त्रास झाला असेल ना तू चालली आहे म्हणून. किमया म्हणते, अजिबात नाही, तो मस्त त्याच्या कामाला निघून गेला आहे. इकडे रोहनचे बाबा अधीरासाठी गरमागरम कॉफी घेऊन येतात. अधीराच्या पायाला लागलं आहे त्यामुळे. अधीरा म्हणते, बाबा तुम्ही का आणली कॉफी? मी आली असती ना. रोहनचे बाबा म्हणतात, अगं तुझ्या पायाला लागलं आहे, तू दगदग करायची नाही, मनावर आणि पायावर लोड येऊन द्यायचा नाही. आणि दोघं मस्त कॉफी पेत गप्पा मारत बसतात. अधीरा म्हणते, मला असं वाटलं होतं आई पार्टीत येणारच नाही, पण आल्याच ना. आल्या त्या बरं झालं, नाहीतर दादाला काय बोललो असतो आपण. रोहनचे बाबा म्हणतात, अगं तिला इग्नोर केलं ना ती बरोबर येईल, नाहीतर तिला जास्त भाव दिला ना की ती अशी नाटकं करते. अधीरा म्हणते, बाबा एक बोलू का? तुम्ही असं आईंशी भांडता ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्या पण तुमच्यावर प्रेम करता, ते सगळं दिसतं. रोहनचे बाबा म्हणतात, अगं यालाच तर संसार बोलतात, एकमेकांना समजून भांडत रुसत फुगत असाच संसार होतो. अधीरा म्हणते, होप सो, आमचा पण असाच होईल. रोहनचे बाबा म्हणतात, होईल नाही, 100% होईल, आमचे आशीर्वाद आहेच तुमच्यासोबत. इकडे आजी किमयाला औक्षण करून तिला गुड बाय बोलतात आणि सगळेजण किमयाला बाय बोलून ज्याच्या त्याच्या कामावर जातात. अंशुमन त्याच्या रूममध्ये टाइमपास करत असतो. तेवढ्यात तो एका मित्राला फोन लावतो आणि 2 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागतो. पण त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो मित्र त्याला भाव देत नाही आणि चिडून तो फोन ठेवतच असतो. तेवढ्यात चिंगी तिथे येते. चिंगीला बघून तो फोनवर बोलायचं नाटक करतो की त्याच्या मित्राला पैशांची गरज आहे आणि तो म्हणतो की किती पाहिजेत ते बोल, मी तुला पाठवून देतो. आणि चिंगीला खोटं खोटं बोलून सांगतो की मी खूप चांगला आहे, समरदादाचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आणि चिंगी बिचारी पुन्हा त्याच्या बोलण्यात येते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. स्वानंदी देवघरात पूजा करत असते. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि स्वानंदीला मुद्दाम रात्रीच्या प्रकरणाबद्दल सांगू लागते की रात्री तूने कसा तमाशा केला, काय काय केलं. स्वानंदीला आधी विश्वासच बसत नाही, कारण समरही तिला या विषयाबद्दल काही बोलला नाही, नाही किमया तिला काय बोलली, म्हणून स्वानंदीचा थोडा विश्वास बसत नाही. कन्फर्म करण्यासाठी स्वानंदी समरला फोन लावते. स्वानंदी मनातच विचार करते, देवा किती चांगला माणूस आहे, एवढं सगळं मी केलं तरी मला एक शब्दातही काही बोलला नाही आणि मनातल्या मनात आनंदी होते. आता पुढच्या भागात आपण बघूयात नक्की काय होतं आहे. समर त्याच्या मनातल्या भावना इनडायरेक्टपणे किमयासमोर बोलले असं त्याला वाटतंय, पण स्वतःहून तो स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगेल का? आणि पुढच्या भागामध्ये मल्लिका आणि अर्पिता स्वानंदीला मारायचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतील का? सगळं बघूयात पुढच्या भागात. तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.